तारीख आम्हाला भेटलेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथ शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो 30 जून 2026च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही। राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आल्या। अखेर बच्चू कडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफीबद्दल आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला सर्वांना माहिती पण झाला असेल, जून 2026च्या आतमध्ये सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तारीख जाहीर करून टाकल्या। हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय आहे, परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आता निर्माण होऊ लागले आहेत की नेमकं 2 लाखांची सरकार कर्जमाफी करणार का 3 लाखांची कर्जमाफी करणार का सरसकट जेवढी काय 2017 पासून 2025 पर्यंत शेती पिकासाठी कर्ज काढले तर तेवढे सगळं माफ होणार का त्या ठिकाणी 50,000ची फक्त कर्जमाफी होणार। नेमकं कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार, ही सर्व गुपित माहिती तुम्हाला कोणी सुद्धा आता सांगितलेली नाही आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या काल झालेल्या बैठकीमध्ये आम्ही स्वतः उपस्थित होतो आणि त्यामध्ये कर्जमाफी कोणत्या 10 बँकांची होणार आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि नेमकं किती लाखांची कर्जमाफी होणार आहे याची अपडेट या ठिकाणी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे। त्यामुळे कर्जमाफीची गेल्या 5 वर्षापासून तुम्ही जर चातक पक्षाप्रमाणे आतुरतेने वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आल्या। अखेर बच्चू कडू साहेबांनी जे शेतकऱ्यांचे जे नेते आहेत त्यांनी आता काढलेल्या मोर्चाला अखेर यश आल्याचं पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केल्या। 30 जून 2026च्या आतमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज त्यांनी माफ करण्याचं ठरवलंय। मग आता कोणत्या कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्यात आले, कारण शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर प्रश्न आता निर्माण झाला आहे। ते म्हणजे आता सरकारने फक्त याच 10 बँकांची पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज आता माफ करण्याचं या ठिकाणी ठरवलंय। या 10 बँकेमध्ये जर तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तरच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे, बाकीच्या बँकांचं कर्ज माफ करण्यात येणार नाही असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या बँकांचं कर्ज माफ होणार आहे नक्की बघा। राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा देणारा निर्णय सरकारच्या माध्यमातून आला आहे। 15 जिल्ह्यांची कर्जमाफी पहिल्या टप्प्यामध्ये सरकार करणार आहे, त्यानंतर दुसरा टप्पा येण्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे। जसं की तुम्हाला या वर्षी अतिवृष्टीचे पैसे पीक विम्यासाठी जशी वाट पाहावी लागली तसे त्या ठिकाणी 15 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला सुद्धा वाट पाहावी लागणार आहे। त्यामुळे 15 जिल्ह्यांमध्ये कोणाची पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न ज्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत ते म्हणजे नेमकं किती लाखांची आता कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून होणार आहे, कारण शेतकऱ्यांचा गैरसमज खूप आहे। काही जण बोलतात 1 लाखांची कर्जमाफी होणार, काही शेतकरी म्हणतात 50,000ची कर्जमाफी होणार, काही शेतकरी म्हणतात 2 लाखांची कर्जमाफी होणार, तर काही जण म्हणतात सरकारने शब्द दिलाय सरसकट कर्जमाफीचा, त्यामुळे 7/12 कोरा होणार असं सुद्धा या ठिकाणी आता काही जण बोलू लागलेत। मग नेमकं उत्तर त्या ठिकाणी तुम्हाला काय त्या ठिकाणी बरोबर आहे हे सुद्धा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक आता तुम्ही या ठिकाणी आता बघायचं आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा जास्त होणार आहे। बघा, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यामुळे आता कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्या, आता कन्फर्म झाले कर्जमाफी होणार आहे, परंतु कोणत्या जिल्ह्यांची कोणत्या बँकांची आणि किती लाखांची कर्जमाफी होणार आहे नक्की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। शेतकरी बांधवांनो, गेले 1 ते 1.5 वर्ष झालं सरकार सत्तेत येऊन पण या ठिकाणी कर्जमाफीचा क सुद्धा तोंडातून सरकार काढत नव्हतं। अखेर शेतकऱ्यांचे नेते बच्चू कडू साहेबांनी मोर्चा काढला। या मोर्चाला घाबरून सरकार झुकल्याचं पाहायला मिळतंय। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी डायरेक्ट कर्जमाफीची तारीख या ठिकाणी जाहीर केल्या आणि या तारखेला सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी या ठिकाणी करण्यात येणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2017 पासून 2025 पर्यंत जे काही शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे।
मग तुम्ही किती त्या ठिकाणी शेती पिकासाठी कर्ज बँकेतून काढले हे सुद्धा पाहणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। परंतु कोणत्या 10 बँकांमध्ये कर्ज तुम्ही काढून ठेवलंय हे महत्त्वाचं आहे। जर 10 बँकांकडून इतर बँकांमध्ये तुम्ही जर कर्जमाफ त्या ठिकाणी कर्ज काढला असेल, बघा 10 बँका सोडून इतर बँकेमध्ये कर्ज तुम्ही शेती पिकासाठी काढला असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। मग त्या 10 बँका कोणत्या आहेत? ज्या 10 बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करून टाकल्या, तर त्या 10 बँका आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर कोणत्या 15 जिल्ह्यांची पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा पाहूया आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला नेमकं किती कर्जमाफी होणार आहे, 50,000ची होणार का 2 लाखांची होणार, 1 लाखांची होणार का जेवढी काही शेती पिकासाठी कर्जमाफी त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी कर्ज काढले तर ती सरसकट माफ होणार म्हणजे 7/12 कोरा होणार, ही सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी आता समजून आम्ही सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण कोणत्या 10 बँकांची कर्जमाफी सरकार करणार आहे त्या 10 बँकांची लिस्ट 5 मिनिटांपूर्वी काय आल्या, तुमची बँक यामध्ये आहे का, तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। कारण फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला आहे। कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्या, लक्षात ठेवा तुम्हाला 30 जूनच्या आतमध्ये या ठिकाणी या 10 बँकेतील आता कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। त्यामुळे 10 बँकांची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। सर्वांनी आता काळजीपूर्वक बघा, पहिली बँक सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आल्या, तुमची बँक ही आहे का, आता पाहू शकता। कर्जमाफी करण्याची पहिली बँक सरकारने सांगण्यात आल्या, यामध्ये 5 लाख शेतकरी बांधवांनी शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले। 2017 पासून 2025 पर्यंत शेतकऱ्यांनी या बँकेमध्ये कर्ज काढून ठेवले। या बँकेचं नाव आहे HDFC बँक। बघा HDFC बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढून ठेवलाय अशा जवळपास 5 लाख शेतकऱ्यांचं कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। शेतकरी बांधवांनो 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघत राहा, त्याचं कारण म्हणजे आता कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्या परंतु याच 10 बँकेतील कर्ज माफ होणार आहे। तसेच पुढे सांगणार आहे त्या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अतिशय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे। आजपर्यंत फक्त कर्जमाफी होणार अशा बातम्या या ठिकाणी आता पसरल्या जाऊ लागल्या होत्या, परंतु सरकारने अखेर कर्जमाफीची तारीख जाहीर केली आणि सगळी लिस्टच त्या ठिकाणी जाहीर करून टाकल्या। यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार, कोणत्या बँकांची कर्जमाफी होणार, त्या ठिकाणी किती लाखांची कर्जमाफी होणार, सर्व काही अपडेट तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये मिळणार आहे। पहिली बँक सांगितल्या ज्यामध्ये कर्ज जर तुम्ही काढला असेल तर तुम्हाला कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। पहिली बँक आहे HDFC या ठिकाणी बँक। 2 नंबरची बँक आहे ICICI बँक। खूप मोठ्या खाजगी बँका आहेत, शेतकऱ्यांना सहकार्य करणाऱ्या बँका आहेत। यामध्ये सुद्धा 2017 पासून 2025 पर्यंत ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे त्या शेतकऱ्यांना ICICI बँकेकडून आता दिलासा मिळणार आहे। तुम्हाला बँकेचं कर्ज माफ झालं म्हणून या ठिकाणी मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कर्जमाफी होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये त्या जिल्ह्यांची नावे सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहेत। ती नावे सुद्धा जिल्ह्यांची तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी 3 नंबरची बँक सरकारने निवडली आहे, त्या बँकेचं नाव आहे कोटक महिंद्रा बँक। खूप जास्त शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये शेती पिकासाठी कर्ज या ठिकाणी काढलेलं होतं, त्यांना या कर्जमाफीचा फायदा पहिला त्या ठिकाणी टप्प्यामध्ये होणार आहे। त्यानंतर 4 नंबरची बँक तुमची आहे का पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, त्यानंतर 4 नंबरची बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या, त्या बँकेचं नाव आहे ॲक्सिस बँक। खाजगी बँक आहे सुद्धा, परंतु शेतकऱ्यांना स्वस्त दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचं काम ही बँक करत असते। त्यामुळे या बँकेच्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतला असेल तर या ॲक्सिस बँकेमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 नंबरची बँक सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्या जिल्हा मध्यवर्ती बँक, ज्याला शेतकऱ्यांची बँक म्हणून आता ओळखली जाते। ज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढलं होतं, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे। परंतु किती लाखांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे। त्यामुळे अगदी 2 मिनिटे महत्त्वाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक तुम्ही या ठिकाणी बघत राहायचं आहे, कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये आता दिला जाणार आहे। त्यानंतर पुढची बँक निवडण्यात आल्या, त्या बँकेचं नाव आहे 6 नंबरची बँक सरकारने निवडल्या भूविकास बँक जिल्हा सहकारी बँक। या बँकेमध्ये जेवढ्या पण काही शेतकरी बांधवांनी शेती पिकासाठी कर्ज काढला असेल त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे।
त्यानंतर 7 नंबरची बँक निवडण्यात आल्या, ती म्हणजे त्या ठिकाणी भरपूर शेतकऱ्यांनी कर्ज काढले, पोस्ट ऑफिस बँक। बघा, सेंट्रल गव्हर्नमेंटचं या ठिकाणी आता तुम्हाला शेतकऱ्यांची या ठिकाणी कर्ज स्वस्त दरामध्ये दिलं जातं, त्यामुळे पोस्टात ज्या शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज काढले त्या शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा होणार आहे। तुमचे सुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे। किती लाखांचे कर्ज माफ होणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे। तसेच कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज माफ होणार आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे। परंतु त्याआधी आता 8 नंबरची बँक कोणती निवडल्या नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, 8 नंबरची बँक या ठिकाणी निवडण्यात आल्या, त्या बँकेचं नाव आहे बँक ऑफ इंडिया। या बँकेमध्ये सुद्धा ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढून ठेवलं आहे त्यांना कर्जमाफीचा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता तुम्हाला फायदा होणार आहे। तर त्यामुळे शेतकरी बांधव खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधव सगळीकडे पेढे वाटू लागलेत। त्यानंतर 9 नंबरची बँक निवडण्यात आल्या, महाराष्ट्र बँक। जवळपास 90% शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये कर्ज काढल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळू लागलंय। त्यांच्या सर्वांची कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे। त्यानंतर शेवटची बँक आहे SBI, ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया आपण म्हणलो जातो। त्या शेती पिकासाठी ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज काढले त्यांना कर्जमाफीचा पहिल्या टप्प्यामध्ये फायदा होणार आहे। आता तुम्हाला सांगत आहे कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे। त्या जिल्ह्यांची तुम्ही जर त्या ठिकाणी असाल, बघा 15 जिल्ह्यांची लिस्ट सरकारने जाहीर केल्या। या कर्जमाफी 15 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये होणार आहे। मग या 15 जिल्ह्यांमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला कर्जमाफी होणार आहे। परंतु किती लाखांची कर्जमाफी होणार आहे हे व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात आले, त्यामुळे व्हिडिओ अगदी 2 मिनिटे बघणं या ठिकाणी गरजेचं आहे। पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर। बघा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव तुम्ही वाट बघत असाल तर तुम्हाला कर्जमाफी या ठिकाणी 26 जूनच्या आतमध्ये तुम्हाला केली जाणार आहे। किती लाखांची केली जाणार आहे हे तुम्हाला पुढे सांगतो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर 2 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, ज्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफ होणार आहे ती म्हणजे जालना जिल्हा। बघा, जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांची संख्या पाहिली तर 3,77,000 शेतकरी कर्जमाफीच्या आतुरतेने वाट बघत होते। या जालना जिल्ह्यात सुद्धा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये कर्ज हे सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना सर्वांना या कर्जमाफीचा फायदा पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये केज, अंबाजोगाई, परळी, वैद्यनाथ या भागामध्ये जेवढे पण काही शेतकरी बांधव राहत असतील त्यांना पुढे सांगणार आहे तेवढ्या रुपयांची कर्जमाफी होणार आहे। 1 लाखांची, 2 लाखांची सरसकट किती कर्जमाफी होणार आहे ही सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे, पहा। त्यानंतर पुढचा जिल्हा कोणता आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, कारण फक्त याच जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारने करण्यात ठरवलंय। आता बघा, सरकारने निवडलेल्या पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव तुम्ही राहताय का, बघा तुम्हाला या ठिकाणी कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यानंतर परभणी जिल्ह्यातील शेतकरी आतुरतेने वाट बघत होते, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, अशी आतुरतेने वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना या जिल्ह्यामध्ये दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधव खुश झाल्याचं पाहायला मिळतंय, शेतकरी पेढे वाटू लागलेत। आता त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधव तुम्ही राहताय का, बघा लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी होणार आहे। त्यानंतर हिंगोली आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे, वर्धा। आता हे जे जिल्हे सांगितलेत तर हे शेतकऱ्यांचे जिल्हे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात। त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये याच जिल्ह्यांची कर्जमाफी सरकारने करण्यात ठरवलंय। आता किती लाखांची कर्जमाफी होणार आहे याची सुद्धा अपडेट सरकारच्या माध्यमातून समोर आले, ती अपडेट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। आता सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या। शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडलाय, किती लाखांची कर्जमाफी होणार। तुम्हाला आठवतंय का, बघा निवडणुकीच्या आधी सरकारने काय सांगितलेलं, 1.5 लाखांची आम्ही कर्जमाफी करणार। आता काही जण म्हणतात 2 लाखांची कर्जमाफी होईल, काही जण म्हणतात सरसकट होईल, काही जण म्हणतात 50,000ची, परंतु सरकारने 1.5 लाखांचा शब्द दिलाय। त्यामुळे 1.5 लाखांचं ज्या शेती पिकाचं कर्ज शेतकऱ्याने काढलंय तिथपर्यंत शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा आता होणार आहे। 1.5 लाखांच्या वरती जर तुम्ही कर्ज काढला असेल तर शेतकऱ्यांना ते स्वतः भरावं लागणार आहे। फक्त 1.5 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांची होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा, KYC करून ठेवा, फार्मर ID कार्ड काढून ठेवा। नक्कीच तुमची कर्जमाफी 30 जूनच्या आतमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।